साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम योगीराजाय नमः। ओम अत्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगीजनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभर उदुताय नमः। ओम माया मुक्त उदुताय नमः। ओम माया युक्त उदुताय नमः। ओम आदिगुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम दिगंबर उदुताय नमः। ओम कमललोचनाय नमः। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, स्वामी तू ज्योती अंधकारासी, प्रकाश केला जी आम्हासी, गुरुपीठ आद्यंत त्रैमूर्ती होऊनी आपण तीर्थे करावी किंकारण, विशेष असे काय गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना, तीर्थे असती अपरंपारी समस्त सांडोनी प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्री वल्लभ, ऐक शिष्या शिखामणी तुवा पुशिले जे का प्रश्नी, संतोष झाला अंतःकरणी सांगेन चरित्र श्री गुरुचे, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणोनी लागला चरणासी नामधारक प्रीती कारे, ऐकोनी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन, सांगत असे विस्तारोन गुरुचरित्र परियेसा, तुझ करिता आम्हासी लाभ झाला असे मानसी, गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होयते, म्हणे त्रैमूर्ती अवतरोन तीर्थे हिंडे केवी आपण, विशेष पावला गोकर्ण म्हणून पुससी आम्हाते, दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजन हितार्थ दीक्षे स्तव जाण उपदेश करावया, विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जाण, याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तया ठाई, गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम ऐक शिष्या नामधारका, त्या तीर्थाचे आधी अंती सांगेन तुम्हा विस्तृती, जे पूर्वी वर लाधले असती अपूर्व असे ऐकता, महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका, आख्यान तयाचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठले ते, शिष्य म्हणे सिद्धासी तीर्थ महिमा वानिसी, विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्तारोनी सांग मज, ऐसे शिष्य विनवीत ऐकोनी बहु संतोषत, निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र, पुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नाम तियेचे कैकेया, ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ, नित्य करी शिवपूजन पूजे विण न घे अन्न, ऐसे करिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी, व्रतभंग होईल म्हणोनी मृत्तिका लिंग करुनी, पूजी अंती संतोषुनी भक्तिपूर्वक अवधारा, तिचा पुत्र अति क्रूर नाम तया दश शीर, आला तेथे वेगवत्तर मातृदर्शन करावया, नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी, माता सांगे विस्तारेसी लिंग पूजिले मृत्तिकेचे, रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणवीसी, मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे, मागुती म्हणे तियेसी पूजिता फळ काय यासी, कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे, रावण म्हणे मातेसी कैलास आणूनी तुझपासी, देईन हे निश्चयेसी सायास कावो करीतेसी, ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण, आणि न त्वरित उमारमण कैलासा सहित लंकेसी, पूजा करीवो स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग का करीसी, म्हणोनी निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर, पावला त्वरे शिवपुरासी शुभ्र रम्य पर्वतासी, धरोनी हालवी क्रोधेसी 20 बाहू भुजा बळे, आंदोळले कैलास भुवन उपटी तसे तो रावण, दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे, शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी, उचलिता झाला प्राणेसी सप्त पाताळ आंदोळले, फणा चुकवी शेष आपण कूर्म भ्याला कापोन, भयचकित देवगण अमरपूर कापतसे, कंप झाला स्वर्ग भुवन सत्यलोक विष्णू भुवन, येरू पडतसे गडबडोन म्हणती प्रळय मांडला, कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपायमान, भयाभीत गिरिजा आपण होऊनी गेली शिवापासी, पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी,
आंदोळ तसे सभेसी पडो पाहत निर्धारे. नगरात झाला आकांत बैसले ती तुम्ही स्वस्थ. करा प्रतिकार त्वरित म्हणून चरणा लागली. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी. रावण माझा भक्त परियेसी खेळ तसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाणी समस्त देवगणाते. ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती. दाही शिरे भुजांसहिती. दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित. ध्यात असे स्तोत्र करीत शरणांगता रक्ष म्हणोनी. त्राही त्राही पिनाक पाणी जगद रक्षक शिरोमणी. शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी. शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती. चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने. सुटला तेथोनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार. स्वशिरे छेदोनी परी करे तंतू लाविले निज अंत्रे. वेद सहस्त्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी. सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे. गण रस स्वरयुक्त गायन करी लंकानाथ. तयांची नामे विख्यात सांगेन ऐका एकचित्ते. आठही गण प्रख्यात उच्चारितसे लंकानाथ. मगण ब्राह्मण प्रख्यात नगण क्षत्री विशेष. भगण वैश्य ध्यानेसी तगण शूद्र वर्णेसी. जगण दैत्य परियेसी रगण प्रत्यक्ष च्युत गुणे. सगण तुरंग रूपेसी यगण शुद्ध परियेसी. विस्तारित गायनेसी लंकापती रावण. गायन करीत नवरसेसी नावे सांगेन परियेसी. शांत भयानक अद्भुतेसी शृंगार हास्य करुण रसे. रौद्र वीर बिभत्सेसी गायन करी अति उल्हासी. वेणू वाजवी सप्तस्वरेसी ध्यानपूर्वक विधीने. जंबूद्वीप वासजासी षड्ज स्वर नाम परियेसी. कंठीहून उपज ज्यासी मयूर स्वर आलापित. उत्तम वंशी उपज ज्यासी गिर्वाण कुळी ब्रह्मवंशी. पद्मपत्र वर्ण परियेसी वन्ही देवता शृंगार रसे. द्वितीय स्वर ऋषभासी जन्म प्लक्ष द्वीपासी. उपज हृदय स्थानेसी चाशस्वर आलापित. प्रख्यात जन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी. क्रीडा अद्भुत रस ऐसी वीणा वाजवी रावण. तृतीय स्वर गांधारेसी गायन करी रावण परियेसी. कुश द्वीप वास ज्यासी नासिक स्थान अवधारा. अजस्वर आलापत्यासी गिर्वाण कुल वैश्यवंशी. सुवर्ण वर्ण कांतीसी चंद्रदेवता अद्भुत रसे. मध्यम स्वर चातुर्थक क्रौच द्वीप वास ऐक. उरस्थान उक्त उच्चारी मुखे क्रौच स्वरे आलापित. गिर्वाण कुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूप सुरस. ध्यान करी लंकाधीश लक्ष्मी देवता करुणारस. शाल्मली द्वीप भूमीसी जन्म पंचम स्वरासी. कंठी उपजोनी नादासी कोकिळा स्वरे गातसे. ध्यान करी तया स्वरासी उपज झाला पितृवंशी. कृष्णवर्ण रूप तयासी गणनाथ देव हास्य रसे. श्वेत द्वीप जन्म ख्यात स्वर असे नाम दैवत. ललाट स्थान नाद व्यक्त दर्दूर स्वरे आलापी देखा. ऐसा दैवत स्वरासी बिभत्स रस अति उल्हासी. गाय रावण परियेसी ईश्वर प्राप्ती भक्तीने. पुष्कर द्वीप उपजे त्यासी निषाद स्वर नाम परियेसी. उत्पत्ती तालव्य संधीसी हस्ती स्वरे गातसे. असुर वश वैश्यकुळी कल्प शुद्ध वर्ण पाटली. तुंबर मुनी देवता जवळी सूर्य देवता अवधारी. भयानक रस देखा चर्ची व्याकुळ असे निका. येणे परी सप्त स्वरिका गायन करी लंकानाथ. राग सहित रागिणीसी गायन करी सामवेदासी. श्री रागादी वसंतासी आलाप करी दशशीर. भैरवादी पंचम रागी नट नारायण मेघ रागी. गायन करी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती. गौडी कल्होळ आंधळी
द्राविड रागी कौशिक माळी देव गांधार आनंद लिळी गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी गौड की दशाक्षी हारिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावेळी राग ललित कर्नाटकी हंसयुक्त गायन करी दशशीर त्राटकी मोटकी देखा टंकाक्षी सुधा नाटका सैधवा माळा की ऐका गायन करी लंकानाथ बंगाली राग सोरटींसी कामबोध मधु माधवीसी देवा क्रिया भूपाळीसी गायन करी दशानन राग वल्लभ माधुरीसी राव्हेरी राग हशी विहंगदात्री चंडीसी वसवी जादी रागाने शीर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयी आलापन करी दश शिर आपण प्रातःकाळी करी गायन अष्टराग परियेसा मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाली प्रातःकाळी गातसे बराडी ललिता गुर्जरासी गौडकी आहिरी कौशिकेसी माध्यान्ह समयी गायनासी रावण करी परियेसा पुरंजी तोडी माल श्रियेसी दशांक पंचम परियेसी अपराह्न वेळ अतिहर्षी ईश्वरा प्रति गातसे चारी प्रकार गौडीयेसी रामकली श्री रागासी देवकी पट मंजिरेसी वसंतू रागे ऋतुकाळी ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमौळी सांबाचिये रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूप अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी उभा राहोनी संतोषी काय इच्छा तुझे मानसी माग वर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे घरी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करीती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धूत अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्णा ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनू माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेई न लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजन तुम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपा सिंधू दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मनीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा लिंग असे प्राण आपणा म्हणोनी दिधले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोनी रुद्राभिषेके अभिषेकोनी पूजा करावी एकचित्ते वर्षे 3 जे पूजिती तेची माझे स्वरूप होती जे जे मनी इच्छिती ते ते पावती अवधारा हे लिंग असे जयापाशी मृत्यू नाही गा परियेसी दर्शन मात्रे महादोषी उद्धरतील अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील वर लाधोनी लंकेश्वर निरोप देता कर्पूर गौर करुनी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरा इंद्र भुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणि दिधला असे वर तूची ईश्वर होशील वर्षे 3 पूजिलियासी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसा वर लाधोनी गेला रावण संतोषुनी 33 कोटी देव कोठोनी सुटती आता तुम्हासी जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेनका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे वचन ऐकोनी इंद्र भयभीत मनी नारदा विनवी कर जोडुनी काय करावे म्हणत असे
नारद म्हणे इंद्रासी, उपाय काय त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्म्यापाशी, तयासी उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित, विस्तारोनिया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म्यासी. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्य वैरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारे. म्हणून निघाले तिघे जण, पावले त्वरित वैकुंठ भुवन. भेटला तत्काळ नारायण, सांगती वृत्तांत रावणाचा. विरंची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करावा वेगेसी, कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा. 33 कोटी देवांसी घातले असे बंदीसी, याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग, आता रावणा नाही भंग, तोची होईल ईश्वर. त्वरित उपाय करावा यासी, पुढे जड होईल तुम्हासी. निर्दाळावया राक्षसांसी, अवतारोनी तुम्हीच यावे. ऐसे विनवी चतुरानन, मग कोपोनी नारायण. कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा. विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा परियेसी. प्राणलिंग रावणासी द्यावया, कारण तुम्हा काय. रावण क्रूर महादैत्य, सुरवर सकळ त्यांचे भृत्य. कारागृही असती समस्त, केवी सुटती सांगा आम्हा. ऐसे दुराचारी आसी, वर देता उल्हासी. देवत्व गेले त्याचे घरासी, घेईल स्वर्ग निर्धार येतो. ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो तयाचे भक्तीसी. विसर पडला आम्हासी, संतोषे दिदले प्राणलिंग. आपले शिर छेदोनी देखा, वीणा केली स्वहस्तका. सप्त स्वर वेदाधिका, गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी. भूली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझा. विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसा वर देता. आम्हा सायास होय तत्वता, दैत्य उन्मत्त होता ती. देव द्विज लोकांसी, पीडा करीती बहुवशी. याची कारणे आम्हासी, अवतार धरणे देखा. कधी दिले लिंग तयासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या आता. ऐकताच शिववचन, उपाय करी नारायण. धाडिले चक्र सुदर्शन, सूर्या आड व्हावया. बोलावुनी नारदासी, सांगत असे ऋषिकेशी. तुम्ही जावे त्वरितेसी, रावण जातो लंकेसी देखा. मार्गी जाऊनी तयासी, विलंब करावा परियेसी. जाऊ न द्यावे लंकेशी, त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड. तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी. ऐकून या श्री विष्णूच्या बोला, नारद त्वरित निघून गेला. मनोवेगे पावला, जेथे होता लंकानाथ. नारदा ते पाठवूनी, विष्णू विचारी आपुल्या मनी. गणेशासी बोलावुनी, पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावुनी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी. कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षितो. सकळ देव तुझ वंदिती, त्याचे मनोरथ पूर्ती. तुझ जे का उपेक्षिती, विघ्ने बाधती तयासी. तुझ नेणता रावण देखा, घेऊन गेला निधान ऐका. प्राणलिंगा अति विशेखा, नेले शिवा जवळुनी. आता त्वाम करावे एक, रावणापाशी जाऊन देख. कपट रूपे कुब्जक, बाळवेश धरोनिया. वाटेसी होईल अस्तमान, रावण करील संध्या वंदन. नारद गेला याची कारण, विलंब करावया दैत्यासी. आज्ञा शिवाची रावणासी, न ठेवी लिंग भूमीसी. शौचाचमना समयासी, आपणा जवळी न ठेविजे. बाळवेशे तुवा जावे, शिष्य रूप करुणा भावे. सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासुनी. संध्या समयी तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती. तुवा ठेवावे तात्काळ क्षिती, लिंग राहील तेथेची. येणे परी गणेशासी, शिकवी विष्णू परियेसी. संतोषुनी हर्षी, भातुके मागे तये वेळी. लाडू तीळ व पंचखाद्य, इक्षु खोबरे दालिम आद्य. शर्करा घृत क्षीर सद्य, द्यावे त्वरित आपणासी. चणे भिजवून आपणासी, तांदूळ लाह्या साखरेसी. त्वरित भक्षण करावयासी, द्यावे स्वामी म्हणतसे. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्वरित दिधले शारंग धरे. भक्षित निघाला वेग वक्त्रे, ब्रह्मचारी वेश धरुनी. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म गाढे.
उभा ठाकला रावणा पुढे कवण कोठोनी आलासी. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, तोषविले तया शिवा. तेने प्रसन्न होनी आम्हासी, लिंग दिधले परियेसी, आणिक सांगितले संतोषी, लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा, दैव थोर तुझे आता, लिंग लाधलासी अद्भुता, जाणो आम्ही आद्यंत. दाखवी लिंग आम्हासी, खुणे ओळखू परियेसी, लिंग लक्षण विस्तारेसी, सांगू आम्ही तुझ लागी. नारदाची या वचनासी, न करी विश्वास परियेसी, दाखवी तसे दुरोनी लिंगासी, व्यक्त करोनी त्या समयी. नारद म्हणे लंकेशा, लिंग महिमेचा प्रकार ऐसा, सांगेन तुझ बहु सुरसा, बैसोनी ऐके स्वस्थ चित्ते. लिंग उपजले कवणे दिवशी, पूर्वी जाणिले तयासी, एक चित्ते परियेसी, कथा असे अति पूर्व. गिळोनी सकळ सौरभासी, मृग एक काळाग्नी समेसी, ब्रह्मांड खंड परियेसी, पडीला होता तो मृग. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी, गेले होते पारधीयेसी, मृग मारिले परियेसी, बक्षिले मेद तये वेळी. तयासी होती तीन शृंगे, खाली असती तीन लिंगे, तिघी घेतली तिनी भागे, प्राणलिंगे परियेसा. लिंग महिमा ऐक कानी, जे पूजिती वर्षे तिन्ही, तेची ईश्वर होती निर्गुणी, वेदमूर्ती तेची होय. लिंग असे जये स्थानी, तोची कैलास जाण मनी, महत्व असे याच गुणी, ब्रह्मा विष्णू महेश्वरासी. असे आणिक एक बरवे, सांगेन ऐक एक भावे. रावण म्हणे आम्हा जाणे, असे त्वरित लंकेसी. म्हणोनी निघाला महाबळी, नारद म्हणे तये वेळी, सूर्यास्त आहे जवळी, संध्याकाळ ब्राह्मणासी. सहस्त्रवेद आचरसी, संध्याकाळी मार्गक्रमिसी, वाटेस होईल तुझ निशी, संध्यालोक होईल आम्ही जाऊ संध्यावंदनासी. म्हणोनी नारद विनयेसी, पुसोन या रावणासी, गेला नदी तीरा. इतुकिया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी, रावणा पुढे चाचरी, समिधा तोडी कौतुके. रावण चित्ती मानसी, व्रतभंग होईल आपणासी, संध्या करावी त्रिकाळेसी, संदेह घडला म्हणत असे. ईश्वरे सांगितले आम्हासी, लिंगन ठेवावे भूमीसी, संध्या समयो झाली निशी, काय करू म्हणत असे. तव देखिला ब्रह्मचारी, अति सुंदर बाळकापरी, हिंडत असे नदी तीरी, देखिला रावणे तये वेळी. मनी विचारी लंकानाथ, ब्रह्मचारी कुमर दिसत, न करी अमुचा विश्वासघात, लिंग देऊ तया हाती. संध्या करू स्वस्थ चित्तेसी, लिंग असेल तयापाशी, बाळक असे हे निश्चयसी, म्हणून गेला तया जवळी. देखो निया दशशीर, पळत असे लंबोदर, रावण झाला द्विजवर, अभय देऊनी गेला जवळी. रावण म्हणे तयासी, तू कवण बा सांग आम्हासी, माता पिता कवण तुझसी, कवण कुळी जन्म तुझा. ब्रह्मचारी म्हणे रावणा, इतुके पुससी कवण्या कारणा, आमुच्या बापे तुझ्या ऋणा, काय द्यावे सांग मज. हासोनिया लंकेश्वर, लोभे धरिला त्याचा कर, सांग बाळका कवणाचा कुमर, प्रीतिभावे पुसतो मी. ब्रह्मचारी म्हणे रावणासी, आमुचा पिता काय पुससी, जटाधारी भस्मांगासी, रुद्राक्ष माळा असती देखा. शंकर म्हणती तयाशी, भिक्षा मागणे अहर्निशी, वृषारूढ उमा सरसी, जननी ते जगन्माता. इतुके आम्हासी पुसतोसी, तुझ देखता भय मानसी, बहुत वाटे परियेसी, सोड हात जाऊ दे. रावण म्हणे ब्रह्मचारी, तव पिता असे दरिद्री, भिक्षा मागे घरोघरी, सौख्य तुझ काही नसे. आमुचे नगर लंकापूर, रत्नखचित असे सुंदर, आम्हा सवे चाल सत्वर, देव पूजा करीत जाई. जे जे मागसी आम्हासी, सकळ देईन परियेसी, सुखे रहावे मजपासी. म्हणे रावण तयेवेळी. ब्रह्मचारी म्हणे तयासी, लंकेसी बहुत राक्षसी, आम्ही बाळक अरण्यवासी, खातील तेथे जातांची न येऊ तुझ्या नगरासी, सोड जाऊ दे घरासी, क्षुधे पीडतो बहुवसी, म्हणून भक्षितो भातुके. इतुके ऐकोनी लंकानाथ, त्या बाळका संबोधित, लिंग धरी ऐसे म्हणत, मी संध्या करीन तोवरी. बाळक विनवी तयासी, न धरी लिंग परियेसी, मी ब्रह्मचारी अरण्यवासी, उपद्रवू नको म्हणत असे. तव लिंग असे जड, मी पण बाळ असे वेड, न घे लिंग जाऊ दे सोड, धर्म घडेल तुझ लागी. नाना परी संबोधित, लिंग देत लंकानाथ, संध्या करावया आपण त्वरित. समुद्र तीरी बैसला,
ब्रह्मचारी तयासी उभा विनवी तसे रावणासी, जड झाली या आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी. वेळ तीन परियेसी बोलवीन तुम्हासी, वेळ लागलिया परियेसी आपण ठेवीन भूमीवरी. ऐसा निर्धार करोनी उभा गणेश लिंग घेऊनी, समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्घ्य समयी रावणासी बोलवी गणेश परियेसी, जड झाले लिंगामासी सत्वर घे गा म्हणत असे. न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करी अति विवेका, हात दाखवी बाळका येतो राहे म्हणोनी. आणिक क्षणभर राहोनी गणेश बोले वेळ दोनी, जड झाले म्हणोनी शीघ्र यावे म्हणत असे. न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित, समस्त देवा ते साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरोनी लिंग ठेविले स्थापोनी, संतोष जाहला गगनी पुष्पे वर्षती सुरवर. अर्घ्य देवोनी लंकेश्वर निघोनी आला सत्वर, लिंग देखिले भूमीवर मनी विकळ जाहला. आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका, हास्य वदने रडे तो ऐका भूमीवरी लोळत असे. म्हणे माझिया पित्यासी सांगेन आता त्वरितेसी, का मारिले मज बाळकासी म्हणोनी रडत निघाला देखा. मग रावण काय करी लिंग धरोनिया दृढ करी, उचलू गेला नाना परी भूमी सहित हालत असे. कापे धरणी तये वेळी रावण उचली महाबळी, न ये लिंग शीर आफळी महाबळी राहिला. नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे, मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले. ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ, ख्याती झाली गोकर्णात समस्त देव तिथे आले. आणिक असे अपार महिमा सांगत असे अनुपमा, स्कंद पुराणी वर्णिली सीमा प्रख्यात असे परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक संतोषुन, पुनरपि चरणा लागे जाण म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम षष्ठोऽध्यायः. श्री दत्तात्रेय अर्पितमस्तु. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. श्री गणेशा नमा नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा अम्हासी निरोपी जे स्वामी कृपेसी पूर्वी कवना साक्ष झाली. ओम गुरवे नमः. 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 दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्या मागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी. तीर्थे हिंडत पातली भिल्लवाडी चिये संगमा, तेथोनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा. ओम श्री गणेशाय नमः. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात. पराही परतली जेथे कैचा आहे त, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम, षडगुण पारावारम दुर्जन संहारम. भक्त प्रिय दातारम कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानस दरितम मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्री वल्लभई अतिवर कृतकृत्यम, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम श्रुति सकळाधारम, कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम. कल्पद्रुम फलभारम कल्पित दातारम, पठनामृत रसधारम भवभय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम भू इच्छातरणम, ज्ञानामृत रसभरणम जडजीवोद्धरणम. भक्त्या कृतमपि स्मरणम तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्षश्री वर्णम. श्री गुरु करुणाकृत्यम सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतमतितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तम, त्वद्गत शेष वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे श्री गुरुचरितम.
जय योगीश्वर दत्त दयाळ तूच एक जगमा प्रतिपाळ त्रिनसूया करी निमित प्रगट्यो जग कारण निश्चित ब्रह्मा हरिहर नो अवतार शरणांगत नो तारणहार अंतर्यामी सच्चिद सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख झोळी अन्नपूर्णा करमाय शांती कमंडल कर सोहाय क्याय चतुर्भुज षडभुज सात अनंत बाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजाण उठ दिगंबर चाल्या प्राण सुणी अर्जुन केरो साध ऋषो पूर्वे तू साक्षात दिधी रिद्धी सिद्धी अपार अंते मुक्ती महापदसार की जो आजे केम विलम तुझ विण मुझने नालम विष्णु शर्म द्विज तार्यो एम जम्यो श्राद्ध मा देखी प्रेम जंब दैत्य दी त्रास्या देव कीधी मेहरते त्यातत खेप विस्तारी मायादिती सूत इंद्र करे हणाव्यो तूर्त एवी लीला कैकै शर्व कीधी वर्णवे कोते सर्व तोड्यो वायू सुतने काम कीधवेने ते निष्काम बोध्याय दुने परशुराम साध्य देव प्रल्हाद काम एवी तारी कृपा अगात केम सुने ना मारो साथ दौड़ अंत ना देख अनंत मा कर अधवच शिशुनो अंत जोई द्विज स्त्री केरो स्ने थयो पुत्र तू निसंदे स्मर्तु गामी कलितार कृपाळ तार्यो धोबी छेक गमार पेट पीड थी तार्यो विप्र ब्राह्मण शेठ उगार्यो क्षिप्र करे केमना मारी भार जो वाणी गम एक जवार शुष्क काष्टने आण्या पत्र थयो केम उदासीन अत्र जर्जर वंद्या केरा स्वप्न कर्या सफळते सुतना कृत्स्न करी दूर ब्राह्मण नो कोड कीधा पूर्ण येना कोड वंद्या भैस दुजवी देव हरिउ दरिद्र्य ते ततखेप झालर खाई रीशो एम दिधो सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्रीनो मृत भरतार किधो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा कीधी दूर विप्रपुत्र उठाड्यो शूर हरि विप्रमद अंत्यजहात रक्ष्यो भक्त त्रिविक्रमतात विमेश मात्रे तंतुके पहुंचाड्यो श्री शैले देख एकी साथे आठ स्वरूप धरी देव बहुरूप रूप संतोषा निज भक्त सुजात आपी परचाओ साक्षात यवन राजने टाळी पीड जात पातनी तनेन चीड रामकृष्ण रूपे ते एम कीधी लीलाओ कैतेम तार्या पत्थर गणिका व्यात पशुपंखी पण तुझने साध अधम उदाहरण तारो नाम गाता सरेन साशा काम आधी व्याधी उपाधी सर्व टळे स्मरण मात्र थी शर्व मूठ चोट ना लागे जाण पामे नरस्मरणे निर्वाण डाकण शाकण भैसासूर भूत पिशाचो जंदसूर नासे मुठी दैने तूळ दत्त धून सांभळता मूत करी धूप गाये जेम दत्त बावनिया सप्रेम सुधरे तेना बन्ने लोक रहेन तेने क्याये शोक दासी सिद्धी तेनी थाय दुःख दरिद्र्य तेना जाय बावन गुरुवारे नितनेम करे पाठ बावन सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कधी न दंडेयम अनेक रूपी एज अभंग भजता नडेन माया रंग सहस्त्र नामे नामी एक दत्त दिगंबर संग छेक वंदू तुझने वारंवार वेद श्वास्तारा निर्धार थाके वर्णवता ज्याशेष कोण राकहू बहुकृतवेश अनुभव तृप्ती नो उद्गार सुणी हसे ते खाशे मार तपसी तत्वमसी ये देव बोलो जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्य सकलं परस्मै श्री नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरुदेवाय नमः।